हालेलुया. प्रियांनो, ह्या सिस्टरांची साक्ष आहे. आपल्या ह्या चर्चचे खूप जुने मेंबर आहेत आणि ते खूप प्रामाणिक आहे. त्या एक आपल्या मंडळीमध्ये एक लीडरचे आपण काम करतात आणि ते सिस्टर साक्ष देतात की गेल्या आठवड्यामध्ये त्यांच्यासोबत असं झालं की त्यांच्या घरामध्ये गॅस चालू असताना आज सकाळीची घटना घडली आहे. ते सांगतात की आमचा गॅस चालू होता आणि जी आपण पाहतो की 4 स्टोवचे जे गॅस असते, शेगडी जी असते, ती शेगडी काचाची जी असते, तर अचानक जेव्हा स्वयंपाक चालू होता ते शेगडी जी आहे त्याच्यावरचं ग्लास जे आहे, काच जी आहे ती अचानक फुटली आणि पूर्ण ते घरामध्ये त्या ग्लासचे काचेचे तुकडे तुकडे झाले. किचनमध्येच नव्हे तर हॉलपर्यंत ते तुकडे उडत आले. ते सांगतात की माझ्या मावशी जे आहे त्या किचनमध्ये काम करत होता. ते सांगतात मी किचनमध्ये नव्हते परंतु तो आवाज मी ऐकू शकत होते. सिस्टर सांगतात की खरोखर परमेश्वर इतका चमत्कारी आपला मार्गदर्शक आणि आपलं संरक्षण करता आहेत. त्या सांगतात की एवढा मोठा हस्ता आमच्या घरामध्ये झाला परंतु ना मला ना माझ्या मावशीला किंवा घरातल्या कुठल्याही व्यक्तीला एक देखील अशी जे आहे खरोच देखील आली नाही. सगळे सुरक्षित होते. ते सांगतात की दर संध्याकाळी जे आहे आम्ही सेल लीडर मिळून आम्ही रात्री जे आहे 12:30 वाजता आम्ही प्रार्थना करत असतो आणि त्याच्यामध्ये आम्ही घोषित करत असतो की आम्ही जे आहे सुरक्षित आहो, आमचं परिवार सुरक्षित आहे, आम्ही पूर्णपणे प्रभू येशूच्या वचनामध्ये झाकलेलो आहोत. आणि ते सांगतात की असं रात्री आम्ही प्रार्थना करतो आणि आज सकाळी असं आमच्यासोबत जी आहे घटना घडली परंतु ते देवाला धन्यवाद देतात की खरोखर परमेश्वराचं वचन हे सत्य आहे. जसं आम्ही घोषणा केली त्या प्रकारे आम्हाला काहीही इजा झाली नाही, घरातल्या कुठल्याही व्यक्तीला काही झालं नाही, आम्ही सगळेजण सुरक्षित आहोत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तसंच प्रियांनो अजून एक त्यांची साक्ष आहे. ते सांगतात की गेल्या आठवड्यात 15 दिवसापासून माझे पाय दुखत होते आणि ते पाय दुखत असताना ते सांगतात की मला नेहमी पास्टरांचे शब्द ऐकायला येतात की तुम्ही जे आहे आजाराला धमकवा, त्याचा स्वीकार करू नका. ते म्हणतात की मी म्हणत होते की नाही, हा आजार मी स्वीकारणार नाही, मी येशूचं लेकरू आहे, मी निरोगी आहे, मी बरी झाली आहे. आणि जसे ते जे आहे घोषणा करत गेले ते सांगतात की माझे पाय पूर्णपणे बरे झाले आणि आता मला कुठलेही दुखणं नाहीये. खरोखर प्रियांनो, परमेश्वराने त्यांना आरोग्याने भरलं, त्यांना सुरक्षा देखील दिली. तर नाही का नाही आपण टाळ्या वाजून परमेश्वराला धन्यवाद देऊया. Praise the Lord. थँक्यू जीसस.